आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाल्यास शिंदे गट काम करणार नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून राजन साळवींची महायुतीवर टीका। राणे उमेदवार असतील तर विनायक राऊतांचा विजय निश्चित। माढ्यात पवारांना 6 तालुक्यात चालू शकेल असा उमेदवार सापडत नाही। सर्वे सुद्धा विरोधात जात असल्याने पवार उमेदवार बदलतात। रणजित निंबाळकरांची शरद पवारांवर टीका। रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावरून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला। एकनाथ खडसे भाजपत जाणार असल्याने फोटो हटवल्याची चर्चा। निवडणूक काळात रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नावाबाबत आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी। इंडिया हे नाव ठेवल्याने जनहित याचिका दाखल। महायुतीकडून मतदानासाठी जाती-जातींमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या संजय जाधवांचा आरोप तर महादेव जानकर उपरे उमेदवार असून परभणीकरांच्या अडचणी सोडवण्यात असक्षम। जाधवांची जानकरांवर जोरदार टीका। नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाणांचं भर पावसात भाषण। प्रचारादरम्यान पाऊस आल्याने वसंत चव्हाणांकडून पावसातच भाषणाला सुरुवात। रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र याचिकेवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने लोकसभेची उमेदवारी गेली। जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द। नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव 11 दिवसांपासून बंद। हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे जवळपास 1 लाख क्विंटलची खरेदी विक्री ठप्प।